शिक्षक एकजुटीचा प्रथम न्याय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता मुंबई आझाद मैदानी तर शिक्षक वर्गाचे गेले 15 ते 16-17 दिवस झाले अजून यांचं आंदोलन चालू आहे। ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून विभागातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आणि पुरुषही उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नक्की त्यांच्या मागण्या काय आणि कशासाठी आंदोलन आणि उपोषण चालू आहे। गेल्या 22 दिवसापासून आम्ही इथं आंदोलन करतोय, परंतु मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आंदोलन केलं, शिक्षण मंत्री स्वतः इथं आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याच दिवशी लेखी आश्वासनसुद्धा दिलं की 1 जानेवारी 2024 पासून तुम्हाला वाढीव टप्पा दिला जाईल। 20 वाल्यांना 40, 40 वाल्यांना 60, 60 वाल्यांना 80 असा टप्पा तुम्हाला दिला जाईल। परंतु शासनाने झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनामध्ये शब्द आपला फिरवला। 1 जानेवारी 2024च्या ऐवजी 1 जानेवारी 2025 म्हणजे 1 वर्ष आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं गेलं। आम्ही शासनावर विश्वास ठेवून हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन लावलं नाही, शासनाच्या विरुद्ध आंदोलनाची दिशासुद्धा ठेवली नाही, परंतु शासनानं जो आमच्यावर दगा केला त्यामुळे पुन्हा आंदोलनाची गरज आमच्यावर आली आहे। आणि आम्हाला शासनाला मी सांगू इच्छितो की आम्हाला आंदोलन करण्याची काही मजा वाटत नाही किंवा आम्हाला गरजसुद्धा नाही। आम्हाला आमचे विद्यार्थी प्रिय आहेत, आम्हाला विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं पवित्र काम करू देत। आम्हाला वारंवार आंदोलनाची गरज पडू देऊ नका। आम्हाला एकदाचं काय असेल ते एक TR काढा आणि दरवर्षी वाढीव टप्पा दिला जाईल अशा प्रकारचा TR काढा आणि हे शिक्षकाची जी अवहेलना होत आहे ती अवहेलना थांबवावी। आंदोलनाचा आज 22वा दिवस आहे। मी शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही आतापर्यंत आम्हाला अधिकृतपणे एकही डेलिगेशन पाठवलं नाही आणि आंदोलकाची अशी अवहेलना करणं, त्यातही शिक्षकांची अवहेलना करणं हे योग्य नाही। शासन जर आपल्याला आम्ही जोपर्यंत आमचा प्रश्न मिटणार नाही, प्रचलित नियमानं दरवर्षी टप्पावाढ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाहीत। जर तुम्हाला काही करू वाटलं तर आम्ही इथं बसलेले आहेत, आमच्यावर गोळ्या झाडाव्या किंवा आम्हाला इथं संपवावं, एक तर आम्हाला अनुदान द्यावं, नाही तर आम्हाला इथं संपवावं, हे शासनाला मी अशी विनंती करतो। आणि शासनाला पुन्हा सांगू इच्छितो की शिक्षकांची ज्या राज्यामध्ये किंवा ज्या देशामध्ये शिक्षकाची अवहेलना होते त्या देशाचा किंवा राज्याचा हा विकास तिथंच खुंटतो। कारण तुम्ही जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये पैसे गुंतवण्याची जेव्हा आपण म्हणजे बघतो, आपण जर एखादा रस्ता काढला तर त्याचं टेंडर निघतं, संबंधित मंत्र्याचं काय असेल ते त्यांचं चालत राहतं, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा गुंतवणं म्हणजे भविष्याचं गुंतवणूक आहे, भविष्य घडवण्याची गुंतवणूक आहे। आणि हे जे भविष्य आहे हे उद्याच्याला जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये काही इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील किंवा तुमच्यासारखे मंत्रीसुद्धा होतील। म्हणून शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की हे भविष्य तुम्ही अंधारात घालू नका आणि शिक्षकांना त्यांचं पवित्र ज्ञान देण्याचं काम करू द्या। आमचा एक शासन निर्णय काढा की प्रचलित नियमानुसार प्रत्येक वर्षी 20% टप्पा व्हावी आणि शिक्षकांची अवहेलना थांबवा। आपल्यासोबत काही महिला पण आहे, ते बघू शकता माझा पगार माझी जबाबदारी म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि 63,000 शिक्षक रस्त्यावर आहेत आणि कोणत्याच देशात असं होत नाही की शिक्षक रस्त्यावर येतात आणि तेही पुन्हा बार जर शिक्षकांना रस्त्यावर यावं लागत असेल, आंदोलन करावं लागत असेल त्यांच्या हक्कासाठी, तर मग ही शासनासाठी सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे। आणि आमची फक्त एकच रास्त मागणी आहे की 15 नोव्हेंबर 2011 आणि 4/14 नुसार आम्हाला वेतन अनुदान लागू करावे आणि ती एवढीच रास्त मागणी आहे आणि ही मागणी सरकारनं पूर्ण करावी एवढी विनंती आहे। आणि आम्हाला घरी जाऊ द्यावं आणि सरकारने आमच्या मागण्या कराव्या। बघू शकता की इतर परिस्थिती आहे, शिक्षकांवर अशी वेळ आली तर येणारा काळ भयंकर असणार आहे सर्वसामान्यासाठी। तर या शिक्षक वर्गाची एकच मागणी आहे, आमच्या जे मागण्या ते पूर्ण कराव्या आणि जे विद्यार्थ्यांवर जे परिस्थिती येणार आहे ते येणार नाही याची काळजी घ्यावी। मी विश्वास प्रथम न्याय चॅनल कॅमेरामॅन रफिक खान सोबत आझाद मैदान मुंबई।